चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1171. वाघासाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेश या राज्यात आहे. नेक्स्ट, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॅडॅस हे असतात. तर मुख्यमंत्री हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात. नेक्स्ट, राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती ही भारताचे राष्ट्रपती करतात. नेक्स्ट, संविधानाचे दुसरे नाव कोणते आहे? तर राज्यघटना हे संविधानाचे दुसरे नाव आहे. नेक्स्ट, लोकसभेचा नेता कोण असतो? तर पंतप्रधान हे लोकसभेचे नेते असतात. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा व विधानसभेच्या जागा किती आहेत? तर महाराष्ट्रातून लोकसभेत 48 खासदार निवडले जातात. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. नेक्स्ट, संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? तर लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे. तर द्वितीय सभागृह हे राज्यसभा असते. नेक्स्ट, रशियाचे संसदेचे काय नाव आहे? तर ड्युमा हे रशियाच्या संसदेचे नाव आहे. नेक्स्ट, भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? तर भारतीय संसदीय शासन पद्धती ही इंग्लंड या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे. नेक्स्ट, डॅडॅस हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो. तर राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असतात. नेक्स्ट, भारताच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. नेक्स्ट, भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? तर 6 मे 1952 या दिवशी पहिल्या राष्ट्रपतीची निवडणूक पार पडली. नेक्स्ट, मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे? तर राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट, भारतीय संविधानाचे कोणते कलम मूलभूत हक्काशी संबंधित नाही? तर 10 हे कलम मूलभूत हक्काशी संबंधित नाही. नेक्स्ट, गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे? तर पणजी ही गोवा या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत व 28 घटक राज्य आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर न्यायमूर्ती फाजल अली यांची राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली होती. नेक्स्ट, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य कोण नव्हते? तर महात्मा गांधी हे घटना समितीचे सदस्य नव्हते. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. नेक्स्ट, डॅडॅस म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्यासाठी गुरुकिल्लीच होय. तर घटनेचा सरनामा म्हणजे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्यासाठी गुरुकिल्लीच होय. नेक्स्ट, घटना समितीने जन गण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? तर 24 जानेवारी 1950 मध्ये जन गण मन या गीतास मान्यता दिली. नेक्स्ट, भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर डॉक्टर BN राव हे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते. नेक्स्ट, भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? तर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. नेक्स्ट, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर संविधान दिन किंवा कायदा दिन म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट,
जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य म्हणजे डॅडॅस राज्य होय. तर असे राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य होय. नेक्स्ट, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी पार पडली? तर 1952 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. नेक्स्ट, इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे? तर कलम 1 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेनुसार जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते? तर 5 वर्षे एवढी जम्मू काश्मीर विधानसभेची मुदत असते. नेक्स्ट, कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर सरनामा यास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. नेक्स्ट, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर घटनेची प्रस्तावना म्हणजेच भारतीय घटनेचा सरनामा होय. नेक्स्ट, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. नेक्स्ट, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ कोणत्या संस्थेशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे? तर मुक्ती सदन केडगाव पुणे या संबंधित हे नाव आहे.